Today we are starting with introduction to machine learning. सो आत्तापर्यंत आपण जितके पण लायब्ररीज बघितले आहे, पायथनचे फंडामेंटल्स बघितले, तर मग आपण ते सगळे बघितले होते की आपल्याला जे मशीन लर्निंग आहे त्यात ते ॲक्च्युअलमध्ये अप्लाय करता आले पाहिजे. सो दॅट्स वाय आपण इथं आजपासून सुरू करतोय मशीन लर्निंग. सो आज आपण बघूया की व्हॉट इज मशीन लर्निंग, ती का बरं यूज केल्या जाते, आणि मॉडेल्स ट्रेन कसे होता, टाइप्स ऑफ मशीन लर्निंग. तर मग आपण या सगळ्यांचे एक बेसिक एक्झाम्पल बघूया. So, first of all, what is machine learning? Machine learning is a branch of artificial intelligence that enables computers to learn from data without being explicitly programmed for every task. Instead of writing rules manually, we provide data on the to the algorithms which identifies patterns and uses those patterns to make predictions and decisions. सो आपल्याला जेव्हा एक मशीन लर्निंगचा मॉडेल ट्रेन करायचं असलं, तर मग बेसिकली आपण नॉर्मली कसं करतो की आपल्याला जर काही अचीव करायचं आहे की थ्रू प्रोग्राम, सो आपण तो पूर्ण त्याचा कोड लिहितो. लेट्स से की आपल्याला एक असा प्रोग्राम पाहिजे जो की सांगू शकेल की एक नंबर आहे, त्याला इनपुट दिल्यावर तो इव्हन आहे किंवा ऑड आहे. मग त्यासाठी आपल्याला लॉजिक माहिती आहे. मग ते लॉजिक आपण लिहितो त्यावर की नंबरच्या अशा कोणत्या कंडिशन मेट होते तेव्हा तो इव्हन होतो किंवा ऑड होतो, किंवा आपल्याला प्राईम नंबर शोधायचे आहेत. मग अशा वेगवेगळ्या कंडिशन्स, तर मग आपण त्याला वेगवेगळ्या कंडिशन्सनुसार जस्टिफाय करतो की हा नंबर इतके रूल्स पास केले पाहिजे यांना, तेव्हा हा एक प्राईम नंबर किंवा जी पण आपली कंडिशन आहे ती सॅटिस्फाय होते. मग हेच जर सेम आपल्याला जो रिअल वर्ल्ड डेटा आहे त्यावर त्यानुसार करायचं आहे. लेट्स से की आपल्याकडे खूप सारा डेटा अवेलेबल आहे जो की रिलेटेड आहे एका पेशंटचा, हॉस्पिटलच्या पेशंटचा. सो विथ हॉस्पिटलच्या पेशंटचा डेटा आपल्याला हे प्रेडिक्ट करायचं आहे की असे काय काय पॅरामीटर्स होते ज्यांनी कोणते असे स्पेसिफिक कॅटेगरीचे पेशंट होते ज्यांना हार्ट अटॅकचे चान्सेस जास्त होते आणि आला पण. मग आता आता हे एक कॅटेगरीचे पेशंट तर मिळाले आपल्याला, पण मग त्या पेशंटच्या कॅटेगरीनुसार पण की मग त्यांच्यामध्ये काय कॉमन गोष्ट होती, तर मग आपण ह्या गोष्टी प्रोग्रामिंगमध्ये ॲक्च्युअली लिहू नाही शकत, कारण की वी डोंट नो की ॲक्च्युअल त्याचे रूल्स वगैरे काय आणि त्याचे म्हणजे रिलेशन्स वगैरे काय मॅप होत आहे असं सगळं. तर मग आपल्याला ते नॉट इन डिटेल माहीत नाही आहे. सो मग तेव्हा आपण काय यूज करतो, तेव्हा आपण इथं यूज करतो मशीन लर्निंग. सो विथ दॅट डेटा आपण काय जे मशीन लर्निंग मॉडेल्स आहेत त्यांना ट्रेन करतो, आणि आपण जेव्हा त्या मशीन लर्निंग मॉडेलला ट्रेन करतो तेव्हा ते मशीन लर्निंग मॉडेल तो पॅटर्न आहे तो अंडरस्टँड करता, आणि जेव्हा तो पॅटर्न अंडरस्टँड झाला मग त्या पॅटर्नना अंडरस्टँड करून एक मध्ये न्यूरल नेटवर्क बनतं, आणि त्या न्यूरल नेटवर्क म्हणजे जे आपलं मशीन लर्निंग मॉडेल आहे त्याचं ब्रेन. मग त्या ब्रेन थ्रूच सगळे जे आउटपुट्स वगैरे ते आपल्याला मिळतात. सो बेस्ट एक्झाम्पल आहे जे मशीन लर्निंगचे ते चॅट जीपीटी, जेमिनाय. जसं की आता चॅट जीपीटी, जेमिनाय यांना मल्टिपल इमेजेसचा डेटा दिलेला आहे आत्तापर्यंत. म्हणजे जितके इमेजेस आपण जर अशा काही इमेजेस बनवतो की समवन रायडिंग अ बाईक, मग अशा हजारो लाखो इमेज दिलेले आहे चॅट जीपीटी आणि जेमिनायला ट्रेन करण्यासाठी, की म्हणजे काय वेगवेगळे अँगल्स कसे दिसते एका पर्सनची गाडी चालवताना. तेव्हा मग कुठं जाऊन त्या सगळ्या डेटामधून जे सगळे रिलेशन्स आहे ते अंडरस्टँड झाले, आणि त्या डेटानुसार जे आताचे जे मॉडेल्स वगैरे ते बनले. तर मग याच्यात असतात इनपुट प्लस रूल्स. आपण इनपुट देतो आणि रूल्स स्वतः मशीन लर्निंग मॉडेल डिफाईन करतं, आपल्याला नाही करावं लागत, आणि आपल्याला मग त्यातून भेटतं आउटपुट. मशीन लर्निंग फॉलोज हे आपला नॉर्मल अप्रोच आहे. पण मग आपल्याला मशीन लर्निंग मॉडेलला काय द्यावं लागतं, इनपुट आणि त्याचं आउटपुट काय होतं. इनपुट डेटा प्लस आउटपुट डेटा. मग आपला मशीन लर्निंग अल्गोरिदमला आपण ट्रेन करतो त्याने, मग त्याने ते लर्न करतं, आणि एकदा लर्न केलं त्याने त्या डेटाने, तर मग आपल्याला जो सगळा डेटा आहे त्या थ्रू प्रेडिक्शन्स वगैरे ते करता येतात. मग मशीन लर्निंग का बरं यूज केले जाते? Modern application generates enormous amount of data every day. It is impossible to manually create rules for every possible scenario. Machine learning allows system to improve automatically as more data becomes available. So some of the examples of machine learning are learn from historical data, discover hidden patterns, make predictions, automate repetitive decision making, improve accuracy over the time, and handle complex data set efficiently.
सो जशी जशी डेटाची साईज इन्क्रीज होत जाते, तर मग आपण एक वन बाय वन त्याचं रिलेशन नाही डिफाईन करू शकत. लेट्स से की आपण जर एक वेदर आहे, वेदर आपला फोरकास्टिंगची सिस्टम बनवतोय, तर मग दरवेळेस एक काहीतरी पॅरामीटर चेंज होणार आहे की म्हणजे दरवेळेस ज्या रिझनमुळं मागच्या वेळेस वेदरमध्ये चेंज आलेला होता, यावेळेस पण असं नाही होणार की त्याच रिझनमुळे येईल, वेगळं पण रिझन असू शकेल. असं नाही की आपण या गोष्टी प्रोग्रामॅटिकली करू नाही शकत, आपण प्रोग्रामॅटिकली करू शकतो. बट जर आपण हे प्रोग्रामॅटिकली करायला गेलो, बट इट इज व्हेरी कॉम्प्लेक्स, की आपल्याला म्हणजे एक जरी काही चेंज करायचा असला त्यात, तर मग आपल्याला खूप कॉम्प्लेक्स कोड थ्रू जावं लागेल. एक चेंजेस किती मॉड्यूलला अफेक्ट करतं ते सगळं चेक करावं लागेल. मग हा आणि कोड पण लिहिण्यात खूप कॉम्प्लेक्स आहे आणि ते पण गॅरंटी नाही की त्याची ॲक्युरेसी वगैरे किती असेल. मग त्यामुळं आपण इथं यूज करतो मशीन लर्निंग. मग आता हिस्टोरिकल डेटा, फर्स्ट फर्स्ट यूज केस इज लर्न फ्रॉम हिस्टोरिकल डेटा. मग हिस्टोरिकल डेटा कोणता, जो की ऑलरेडी आपल्याकडे डेटा अवेलेबल आहे. मग त्या डेटापासून मग इथं जसं आधी मेन्शन केलेलं आहे की इनपुट प्लस आउटपुट डेटा. इनपुट प्लस आउटपुट डेटा मीन्स की जसं मी तुम्हाला आधी एक एक्झाम्पल दिलेलं होतं ते पेशंटचं. आपल्याकडं लेट्स से की एका हॉस्पिटलचा डेटा आहे अवेलेबल किंवा मल्टिपल हॉस्पिटलचा डेटा आहे अवेलेबल. त्यात पेशंटचे जसं की बीपी, शुगर, अजून हार्ट रेट आणि त्यांची पूर्ण जी जितकी पण आता हेल्थकेअरची रिपोर्ट असते ती आपल्याकडे दिलेली आहे आणि प्लस एक आउटपुट दिलेलं आहे लास्टला की ह्या पेशंटला हार्ट अटॅक आलेला होता किंवा नव्हता आलेला. तर मग आपल्याला आता इतका सारा डेटा अवेलेबल आहे, तर मग आपण थ्रू दॅट डेटा हे प्रेडिक्ट करू शकतो की काय काय असे म्हणजे कॉमन पॅरामीटर्स होते सगळ्या पेशंटमध्ये ज्यांना हार्ट अटॅक आला किंवा ज्यांना हार्ट अटॅक नाही आला, किंवा जसं की कोणाचा बीपी हाय होता, बीपी लो होता, शुगर हाय होती, एच बी कमी होतं. तर मग असे वेगवेगळे पॅरामीटर्स आहे ज्याने हाय लो असो म्हणजे चान्सेस असू शकते किंवा नसू शकतं, ते आपल्याला माहित नाही. ते मशीन लर्निंग मॉडेल डिफाईन करतं. डिस्कवर हिडन पॅटर्न्स. मग डिस्कवरिंग हिडन पॅटर्न्स हे कुठे यूज केलं जातं, तर ई कॉमर्स वेबसाईटमध्ये. मग ई कॉमर्स वेबसाईटमध्ये हिडन पॅटर्न्स आपण ते कधी यूज करतो की जेव्हा जेव्हा एक आपण काहीतरी बाय करण्याचा ट्राय करतो, तर मग आपल्याला खाली रेकमेंडेशन सिस्टममध्ये येतो की म्हणजे कोणते कोणते आयटम्स आहे जे म्हणजे एक आयटम परचेस करतोय आपण त्यासोबत फ्रिक्वेंटली बाय केले गेलेले की मग असे आता वेगवेगळे कस्टमर्स वेगवेगळे आयटम सोबत बाय करतात, तर मग असे ते पॅटर्न्स आहे हिडन, ते डिस्कवर करण्यासाठी हे यूज केलं जातं मशीन लर्निंग. मेक प्रिडिक्शन्स, जसं की मी तुम्हाला आधीच एक्झाम्पल सांगितलं होतं तो हार्ट हार्ट अटॅक प्रिडिक्शनवाला. तर मग ते सेम मेक प्रिडिक्शनसाठी यूज केलं जातं. ऑटोमेट रिपिटेटिव्ह डिसिजन मेकिंग टास्क. मग असं जर एखादा टास्क आहे जिथं डिसिजन मेकिंग करायची आहे आणि जिथं ह्युमन इन्व्हॉल्व आहे, पण मग आपल्याला तिथं म्हणजे असं काहीतरी आहे की आपल्याकडे आता पूर्ण नॉलेज बेस आहे त्याचा अवेलेबल की डिसिजन मेकिंग त्या नॉलेजवरून करायची. तर मग थ्रू दॅट आपण एका ह्युमन बिंगला विथ दॅट मशीन लर्निंग मॉडेल आपण रिप्लेस करू शकतो आणि सगळे जे डिसिजन आहे ते मशीन लर्निंग मॉडेल आहे ते यूज करू शकतो. सो बेस्ट एक्झाम्पल फॉर दॅट इज की ऑटोनॉमस ड्रायव्हिंग कार्स, तिथं आता इन्स्टेड ऑफ ह्युमन ड्रायव्हर्स आता कारमध्ये जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग काम करतं आणि थ्रू दॅट जी कार आहे ती ऑटोमॅटिकली चालते. सो दॅट इज द एक्झाम्पल ऑफ इम्प्रूव्ड ॲक्युरेसी ओव्हर द टाईम आणि हँडल कॉम्प्लेक्स डेटा सेट इफिशियंटली. आपण जर एका नॉर्मल डेटा सेटला अंडरस्टँड करण्याचा ट्राय केलं आणि त्या डेटा सेट थ्रू आपल्याला वाटलं की आपल्याला काही प्रेडिक्शन्स करायचे किंवा काही रूल्स बनवायचे, तर मग ही खूप एक कॉम्प्लेक्स टास्क राहील, आपल्याला ते बनवायला खूप जास्त वेळ लागेल ॲज कम्पेअर टू मशीन लर्निंग. सो दॅट्स वाय आपण मशीन लर्निंग मॉडेल्स यूज करतो त्यासाठी. तर मग काही फेमस टर्म्स आहे जसे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग अँड डीप लर्निंग. तर मग या मोस्टली यूज केल्या जातात. तर मग आपण यांचा एक डिफरन्स बघूया की यांच्यामध्ये डिफरन्स काय. तर मग व्हॉट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अ ब्रॉडर फील्ड फोकस्ड ऑन क्रिएटिंग मशीन्स कॅपेबल ऑफ परफॉर्मिंग टास्क दॅट नॉर्मली रिक्वायर ह्युमन इंटेलिजन्स. तर मग असे टास्क जे की परफॉर्म करायला ह्युमन इंटेलिजन्स लागेल तिथं आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरली जाते. ओके. त्याचे एक्झाम्पल्स आहे की व्हर्च्युअल असिस्टंट आपण म्हणू शकतो सिरी, जेमिनाय, चॅट जीपीटी. तर मग हे जे झाले असे वेगवेगळे जितके आपले ते व्हर्च्युअल असिस्टंट आहे. अलेक्झा. तर मग सेकंड सेल्फ ड्रायव्हिंग कार.
सेल्फ आता कार चालवण्यासाठी पण एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे जी इंटेलिजन्स ह्युमनच्या ब्रेनमध्ये तिला आपण आर्टिफिशियली क्रिएट करतोय. म्हणजे आपण एका मशीनला ट्रेन करतोय सगळ्या डेटाने आणि त्या डेटाने आपण त्याला एक समज तयार करतोय, त्यामध्ये आपण त्याला एक इंटेलिजन्स देतोय. सो दसता ज्यांना की आर्टिफिशियल इंटेलिजन्सची गरज आहे ते आणि आपण म्हणजे ज्या फील्डमध्ये ते यूज करतो त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात. सो रोबोटिक्स आणि गेम प्लेइंग सिस्टम्स. सो आता गेम प्लेइंग सिस्टम्समध्ये पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टम्स आलेले आहे, ज्याने की म्हणजे ते गेम परफॉर्मन्स बूस्ट करण्यासाठी वगैरे त्यासाठी ते यूज केलं जातं. सेकंड इज, आता हे झालं आपलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आपण बघूया मशीन लर्निंग. मग मशीन लर्निंग काय? मशीन आता असं हा एक ब्रॉडर सेट आहे. जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे तो सगळ्यात मोठा सेट आहे. मग त्याचाच एक सबसेट काय आहे? मशीन लर्निंग. So what is machine learning? Machine learning is a subset of artificial intelligence where system learn from data rather than relying entirely on predefined rules. मग मशीन लर्निंग मध्ये आपली जी सिस्टम आहे ती एका डेटानुसार स्टडी करते तो डेटा, आणि त्या डेटाला स्टडी करून त्याचे काही रूल्स डिफाईन करते, आणि रूल्स डिफाईन केल्यावर मग त्यानंतर ते असे काही प्रेडिक्शन्स करू शकते. जसं की ईमेल स्पॅम डिटेक्शन. मग एक ईमेल आपण चेक करणं की तो स्पॅम आहे किंवा नॉट स्पॅम आहे. जेव्हा पण आपल्याला काही ईमेल येतात तर मग तुम्ही जर त्या साईड बारला चेक केलं तर मग तिथं भरपूर ऑप्शन राहतात, जसं की प्रायमरी, इनबॉक्स, स्पॅम, सेंट. तर मग आपण त्या स्पॅम ईमेल मग ते कसे आयडेंटिफाय करतात? तर मग बिहाइंड दॅट मशीन लर्निंग मॉडेल्स काम करतात. मग मशीन लर्निंग मॉडेल्स प्रिडिक्ट करतात की हा जो ईमेल आहे तो स्पॅम आहे की नाही. मग कोणत्या डेटावरून? की त्याला आधी ऑलरेडी त्या डेटावरनं ट्रेन करण्यात आलंय की ह्या टाईपचे ईमेल होते, त्यांचं हे एक काही कंटेंट होतं स्पेसिफिक, आणि ते ईमेल स्पॅम होता की नाही होता नव्हता. मग आता त्यानुसार ते आपलं जे मशीन लर्निंग मॉडेल आहे प्रत्येक ईमेलसाठी जो आपल्याकडे येतो त्यासाठी तो एक कॉन्फिडन्स स्कोर जनरेट करतो. मग कॉन्फिडन्स स्कोर जनरेट झाल्यावर काय होतं की ईमेल आयडेंटिफाय होतो की तो स्पॅम आहे किंवा नॉट स्पॅम आहे. मग आता त्यांची काहीतरी ते इंटरनल सिस्टम असेल की त्यांनी समजा काहीतरी कॉन्फिडन्स स्कोर ठेवला असेल की जर 80% कॉन्फिडन्स स्कोर आला सो इट इज नॉट स्कॅम, सो त्याच्यापेक्षा कमी आला तर इट इज स्कॅम, समथिंग लाईक दॅट. मूवी रेकमेंडेशन, जसं की आपल्या नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, एमएक्स प्लेअर, तर मग अशा डिफरंट प्लॅटफॉर्मवर ज्या मूव्ही रेकमेंड केल्या जातात आपल्याला आपल्या चॉईसनुसार. सो त्याच्या बिहाइंड पण मशीन लर्निंग मॉडेल अल्गोरिदम्स यूज करतात. क्रेडिट कार्ड फॉर फ्रॉड डिटेक्शन. तर मग क्रेडिट कार्ड फ्रॉड डिटेक्शन या केसेसमध्ये म्हणजे काही जे कार्ड्स आहे ते रिपिटेटिव्हली यूज केलं जाणं किंवा कार्डचे नंबर थ्रू दॅट असं सगळं अनालाइज होतं की ते क्रेडिट कार्ड आयदर फ्रॉड आहे किंवा नाही आहे. कस्टमर सेगमेंटेशन. कस्टमर सेगमेंटेशन मीन्स की असं कस्टमरला सेगमेंट्स करणं की ज्यांनी म्हणजे असे कस्टमर जे आपल्या शॉपमध्ये वर्षातून एकदा येत आहे, महिन्यातून एकदा येत आहे, रिपिटेटिव्ह कस्टमर आहे, वीकली कस्टमर आहे, किंवा म्हणजे कोणते एक कॅटेगरी वाईज कस्टमर, की कोणते कस्टमर ज्यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जास्त बाय केलंय, कोणते कस्टमर ज्यांनी क्लोथिंग किंवा फूड कॅटेगरीमध्ये जास्त बाय केलंय. तर मग आपल्याला जेव्हा असं कस्टमर सेगमेंटेशन करायचं असतं ॲट दॅट टाइम वी यूज मशीन लर्निंग. मग इतके सगळे एज केसेस आहे मशीन लर्निंगचे जिथं हे यूज केली जाते. नाऊ द नेक्स्ट पार्ट इज डीप लर्निंग. आता डीप लर्निंग आहे, डीप लर्निंग मशीन लर्निंगचा सुद्धा एक सबसेट आहे. सो मी तुम्हाला याचे जस्ट एक्झाम्पल शो करतो. ए आय वर्सेस एम एल वर्सेस डी एल. ओके. सो जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग अँड डीप लर्निंग हे असं काही दिसतं. तर मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळ्यात मोठा सबसेट आहे. मग त्याचा एक पार्ट आहे मशीन लर्निंग, आणि मशीन लर्निंगचा पण एक पार्ट आहे डीप लर्निंग. ओके. तर मग पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मग त्यानंतर त्याचाच एक सबसेट मशीन लर्निंग, आणि मशीन लर्निंगचा पण एक सबसेट डीप लर्निंग. ओके, लेट्स गेट. सो मग थर्ड सेक्शन इज की डीप लर्निंग. व्हॉट इज डीप लर्निंग?
Deep learning is a specialized subset of machine learning that uses neural networks with multiple layers to solve complex problem. तर मग आता सगळे प्रॉब्लेम जे आहे ते मशीन लर्निंगने नाही सॉल्व्ह होऊ शकत. आता मग म्हणजे जे नॉर्मल प्रॉब्लेम आहे तर मग ते मशीन लर्निंगने सॉल्व्ह होऊ शकतात. मशीन लर्निंग इज ते पण खूप पॉवरफुल आहे. पण मग जिथं डेटामध्ये कॉम्प्लेक्सिटी वाढले तेव्हा आपल्याला ती मशीन लर्निंग आहे ती जास्त कॉम्प्लेक्स करावं लागते. तर मग तेव्हा आपण काय यूज करतो, डीप लर्निंग. मग डीप लर्निंगचे काही काही स्पेसिफिक एक्झाम्पल्स काय, की फेस रिकॉग्निशन, स्पीच रिकॉग्निशन, लँग्वेज ट्रान्सलेशन, ऑटोनॉमस व्हेइकल्स. तर मग मशीन लर्निंगमध्ये काय असतं, की मशीन लर्निंगमध्ये असे न्यूरल नेटवर्क्स असतात. मग न्यूरल नेटवर्क्स म्हणजे की आता आपला जो ब्रेन आहे ना, आपल्या ब्रेनमध्ये पण जो आहे तो न्यूरल नेटवर्क्सने बनलेला आहे. म्हणजे असे डेटा पॉईंट्स जिथं आपण जितका विचार करतो, जितकं ध्यान ठेवतो, ते असं सगळं स्टोअर आहे, ते रूल्स वगैरे ते सगळं. मग हेच सेम इंटरनली मॉडेलसाठी क्रिएट केलं जातं. मग त्या मॉडेलसाठी जे क्रिएट होतं मग त्याचे असे सेट असतात न्यूरल नेटवर्कचे. मग न्यूरल नेटवर्क जे असतात ना ते मशीन लर्निंगच्या याच्यासाठी खूप छोटे असतात. जसं की आपण मशीन लर्निंग न्यूरल नेटवर्क्स याचं एक्झाम्पल बघूया एक. ओके, सो दिस इज वन एक्झाम्पल ऑफ मशीन लर्निंग न्यूरल नेटवर्क. इथं काय आपण फर्स्ट लेयर, मग असं आपलं जे मॉडेल आहे ते लेयर्समध्ये डिझाईन केलेलं जातं. आपण हे पूर्ण इन स्ट्रक्चर नंतर बघूया. पण मग आता पहिले हे समजून घ्या की पहिले असतं इनपुट, आणि आता हा आहे हिडन लेयर आहे. मग हिडन लेयरमध्ये जितकी पण मेमरी आहे ना, जे मॉडेल ज्यावर आपलं मॉडेल ट्रेन झालंय, जिथं त्याने रूल्स वगैरे डिफाईन केले, ही हिडन मेमरी असते. इथं असतो सगळे त्याचे रूल्स, त्याचा ब्रेन, आणि मग त्यातून आपल्याला आउटपुट मिळतं. हे झालं मशीन लर्निंगचं. मग त्यानंतर डीप लर्निंगचं कसं असतं, की आता हे जे आहे ते डीप लर्निंगचं आहे. तर मग मशीन लर्निंग आणि डीप लर्निंगमध्ये काय फरक आहे? मशीन लर्निंगमध्ये फक्त एकच लेयर आहे जो डिसिजन घेणार आहे. पण इथं आपण मल्टिपल हिडन लेयर्स आहे जे की डिसिजन घेण्यासाठी मदत करतात. मग प्रत्येक एक लेयर काहीतरी प्रोसेस करतो डेटा आणि नेक्स्ट लेयरला देतो. नेक्स्ट लेयर अजून डेटा प्रोसेस करतो, अजून नेक्स्ट लेयरला देतो, आणि अशीच सायकल चालत राहते. अँड ॲट द लास्ट एंड आपल्याला किती पण कॉम्प्लेक्स प्रोग्राम असला, थ्रू दॅट आपण तो डीप लर्निंगने सॉल्व्ह केलेला असतो. मग याचं बेस्ट एक्झाम्पल आहे फेस रिकॉग्निशन. फेस रिकॉग्निशन तिथं आपला जो मोबाईल आहे तो अनलॉक करण्यासाठी, त्यासाठी पण फेस रिकॉग्निशनच यूज केलं जातं. जस्ट आपलाच फेस रिकॉग्नाइज करून आपला जो मोबाईल आहे तो अनलॉक होतो. जर दुसऱ्याने किती जरी ट्राय केलं तर तो होत नाही. तर मग बिहाइंड दॅट फेस रिकॉग्निशनचा डीप लर्निंग अल्गोरिदम यूज होतो. मग स्पीच रिकॉग्निशन, जेव्हा की आपण काही बोलतो आणि ते सगळं ट्रान्सलेट होतं टेक्स्टमध्ये, तर मग तेव्हा त्याला स्पीच रिकॉग्निशन म्हणतात. मग दॅट टाइम वी यूज डीप लर्निंग अल्गोरिदम्स बिहाइंड दॅट लँग्वेज ट्रान्सलेशन अँड ऑटोनॉमस व्हेइकल्स. ऑटोनॉमस व्हेइकल जसे की टेस्ला. तर मग टेस्ला चालण्यासाठी टेस्ला पूर्ण डीप लर्निंग अल्गोरिदम्स, मशीन लर्निंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावरच काम करते. कारण की हे सगळं इंटर रिलेटेड आहे. जसं की आपण युजली काय म्हणतो की पूर्ण एक टेस्ला जी कार आहे ती AI वर चालते. पण AI कसं, मग मशीन लर्निंग असते. मशीन लर्निंगमध्ये पण अजून डीप लर्निंग असते. सो थ्रू दिस हे सगळे इंटरकनेक्ट होतात आणि मग जे आहे ते ॲक्च्युली सुरू होतं. मग आपण याचे काही रिअल लाईफ एक्झाम्पल बघूया वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये जिथं जिथं AIचा यूज केला जातो. मग हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचा यूज केला जातो डिसीज प्रेडिक्शनसाठी, मेडिकल इमेज ॲनालिसिस, ड्रग डिस्कवरी, पेशंट रिस्क असेसमेंट. तर मग असे वेगवेगळे प्रेडिक्टिंग वेदर अ पेशंट इज लाईकली टू डेव्हलप डायबिटीज ऑर नॉट. म्हणजे असे काही सिम्टम्सवरनंच फक्त आता विदाऊट इवन अ नीड ऑफ डॉक्टर आपण म्हणजे ज्या डेटावरून आहे तेच प्रेडिक्ट करू शकतो. आयदर एक जे पेशंट आहे त्यांना डायबिटीजचे काही म्हणजे असं आहे का चान्सेस होण्याचे, किंवा झाली का. तर मग हे सगळं आपण प्रेडिक्ट करू शकतो विथ सम डेटा. मेडिकल इमेज ॲनालिसिस, जसे की आता एक्स रे, MRI स्कॅन वगैरे जितके पण आता मेडिकलचे चेकअप्स असतात, तर मग
मशीन लर्निंग मॉडेल इतके केपेबल आहे की जो डेटा आहे त्यावरून अनालाइज करून आपल्याला रिझल्ट्स आणून देऊ शकता. ड्रग डिस्कवरी, लेट्स से की आपण असे खूप सारे मशीन लर्निंग मॉडेल्स आहे जे ऑलरेडी ट्रेंड आहे जो डेटा आहे त्यावर. तर मग त्या डेटावर ट्रेन झालेले ते मॉडेल आणि एक नवीन कोणता तरी हे आलेला आहे डिसीज. मग त्या डिसीजला जर आपल्याला काही ड्रग डिस्कवरी करायची की नवीन तो डिसीज, त्यासाठी कुठली टॅबलेट यूज केली जाते. आता एक टॅबलेट असते त्यात मल्टिपल ड्रग्स यूज केले जातात. मग त्या ड्रग्स कुठल्या कुठल्या पाहिजे तर मग त्या डिस्कवर केल्या जाऊ शकत्या मशीन लर्निंग मॉडेल थ्रू विथ प्रिव्हियस डेटा. पेशंट रिस्क असेसमेंट, तेच की म्हणजे जितका डेटा अवेलेबल आहे मग त्या डेटानुसार आपण सांगू शकू की या पेशंटला अजून म्हणजे काही काय होण्याचे चान्सेस आहेत किंवा लेट्स से हार्ट अटॅक येण्याचे किती चान्सेस आहे, डायबिटीजचे किती चान्सेस आहे, शुगर. तर मग असे जितके पण काही असतील त्याचे आपण वेगवेगळे अनालाइज करू शकतो की किती चान्सेस आहे. बँकिंग सेक्टरमध्ये हे असं यूज केलं जातं. फ्रॉड डिटेक्शन अँड क्रेडिट फ्रॉड डिटेक्शन, क्रेडिट स्कोरिंग, लोन अप्रुव्हल, कस्टमर अनालिसिस. फ्रॉड डिटेक्शन, तर मग फ्रॉड डिटेक्शन मध्ये कसं की लेट्स से की बँकमध्ये एखादा फ्रॉड होतोय. तर मग बँकमध्ये फ्रॉड होताना आता ते होता तर मग ते बँकचे ऑनलाईन पोर्टल वगैरे जिथून आहे तिथं जर का जे हॅकर्स वगैरे आहे, ते असं ट्राय करतात की तुमचं ऑनलाईन नेट बँकिंग आहे किंवा तुमचे डेबिट कार्ड्स वगैरे असं तिथनं ते लॉग इन करतील आणि तुमचा डेटा आहे थ्रू द डेटा तुमचे जे ट्रान्झॅक्शन आहे ते करून घेतील. बट ते मग फ्रॉड डिटेक्शन केव्हा ऑकर होतं, समजा की एकच आय डीवरून परत परत रिपीटली रॉंग पासवर्ड टाकल्या जात आहे, ओ टी पी परत परत टाकल्या जात आहे. तर मग ती एक ॲक्टिव्हिटी ॲज अ फ्रॉड डिटेक्ट केल्या जाऊ शकते की म्हणजे मागचे पण असे काही फ्रॉड झाले तेव्हा पण अशीच ॲक्टिव्हिटी झालेली होती. मग त्यावरून जे मशीन लर्निंग अल्गोरिदम आहे एक स्कोर जनरेट करतं की आत्ताची जी ॲक्टिव्हिटी सुरू आहे ती म्हणजे फ्रॉड आहे की नॉर्मल युज्युअल ॲक्टिव्हिटी. जर असं काही असलं तर मग ती ॲक्टिव्हिटी सस्पेंड करतं आणि ती पुढं चालत नाही. क्रेडिट स्कोरिंग, मग क्रेडिट स्कोरिंग जसं की असा एक आपला सिबिल स्कोअर असतो दॅट इज यूज फॉर लोन्स अँड ऑल. तो मग तेव्हा ते क्रेडिट स्कोरिंग यूज केलं जातं की जो क्रेडिट कार्डचा स्कोअर आहे तर मग जितके पण लोनचे रिपेमेंट्स आहे ते मग हे सगळे झाले का, यासाठी क्रेडिट स्कोरिंग यूज केलं जातं आणि बिहाइंड दॅट क्रेडिट स्कोरिंगचं अल्गोरिदम यूज केलं जातं. लोन अप्रुव्हल, आता मग नॉर्मली कसं व्हायचं की एक ऑफिसर आहे जो लोन ऑफिसर, तर मग ते आधीचा डेटा बघायचे कस्टमर्सचा की या कस्टमर्सने आतापर्यंत किती लोन घेतलेले होते आणि त्यांनी त्या लोनचं रिपेमेंट वेळेवर केलंय की नाही आणि लोनचं रिपेमेंट वेळेवर केलंय तर केलं पण आहे तर काही ई एम आय त्यांचे ते बाउन्स झाले का. मग असं सगळं याच्यावरून हे अनालाइज केलं जायचं आणि लोन अप्रुव्हल सिस्टम अशा चालायचं. मग आधी हे ह्युमन्स करायचे सगळं, पण आता काय केलंय की आता जे मशीन लर्निंग अल्गोरिदम्स आहेत ते यूज करताय त्यासाठी. मग त्यासाठी काय करता की आपला जितका पण प्रिव्हियस डेटा आहे तर मग तो मशीन लर्निंग मॉडेल्स त्याने ट्रेन केलेला आहे. मग लेट्स से की एका एस बी आय बँकचा डेटा आहे अराउंड 1 करोड कस्टमर्सचा. मग त्यानुसार त्यांनी त्या डेटावर मॉडेल ट्रेन केलंय की इतकं इतकं आपण त्या डेटाचं जर असं एक अनालिसिस बघितला तर मग त्यामध्ये फील्ड्स असतील की युजर, त्याचं पॅन कार्ड, देन त्याचं नाव, देन त्याचं आतापर्यंत त्याने किती नंबर ऑफ लोन्स घेतलेले होते, मग त्याचे रिपेमेंट किती वेळेवर झाले, त्याचे ई एम आय किती बाउन्स झाले आणि त्याचा तो क्रेडिट स्कोअर आहे तो किती राहिलेला आहे आतापर्यंत आणि अजून काही त्यांचे पॅरामीटर्स असतील ते. मग त्यानुसार आता एक अल्गोरिदम आणि समोर त्याचं आउटपुट लिहिलेलं आहे की आयदर ह्या युजरचं आपण लोन अप्रूव्ह केलं की नाही. मग आधीचा जो डेटा अवेलेबल आहे तो कोणता आहे, तो ह्युमननेच केलेला आहे सगळा डेटा आहे जो तो क्रिएट आतापर्यंत आणि त्या थ्रू मशीन लर्निंग मॉडेल ट्रेन झाले. मग आता काय केलंय की जस्ट इन्स्टेड ऑफ ह्युमन आता जे लोन्स आहे त्यांच्यासाठी कोणी पण एक नवीन लोन ऍप्लिकेशन ट्राय केलं की बँकमध्ये, तर मग आता काय होतं की जी इंटरनल सिस्टम आहे तर मग आता ऑनलाईन असे भरपूर प्लॅटफॉर्म्स आहे जे लोन्स वगैरे प्रोव्हाइड करतात.
तर मग त्यामागे ते आता एक ह्युमन नाही यूज करत ते, कारण की त्यांना इन्स्टंटली प्रोसेस करायचं असतं. कारण की आता असे पण प्लॅटफॉर्म्स आलेले की जे अराउंड 2 to 3 मिनिट्स मध्ये आपलं जे पूर्ण लोन आहे ते प्रोसेस करून देतात. तर मग ते हे सगळं प्रोसेस करण्यासाठी पूर्ण बिहाइंड ते मशीन लर्निंग अल्गोरिदम यूज करतात. मग आत्ताचे जे पॅरामीटर्स, मग युजरचा डेटा सगळा अनालाइज होतो सेम, की याचे प्रिव्हियस किती नंबर ऑफ लोन्स, याचा क्रेडिट स्कोर किती, EMI किती वेळेवर भरले, बाउन्स किती झाले, असा सगळा डेटा. आणि थ्रू दॅट ते कन्फर्म केलं जातं की याचं लोन अप्रूव्ह झालं पाहिजे की नाही. मग दिस इज द वन एक्झाम्पल. आणि कस्टमर अनालिटिक्स, कस्टमर साठी पण हे यूज केलं जातं की कस्टमरचं जे बिहेवियर आहे, त्यांचं स्पेंड, परत त्यांचे इन्कम्स वगैरे यासाठी. डिटेक्टिंग युज्युअल एक्झाम्पल, हा हे तेच एक्झाम्पल आहे सेम. ई कॉमर्समध्ये प्रोडक्ट रेकमेंडेशन, जेव्हा पण आपल्याला असं एक आपण एक प्रोडक्ट बाय करायला जातो, मग त्याचे रेकमेंडेशन आपल्याला मध्ये काही काही प्रोडक्ट दाखवले जातात की इतके प्रोडक्ट्स अवेलेबल आहे, हे पण तुम्ही यासोबत म्हणजे बाकीच्यांनी बाय केले, तुम्ही पण बाय करू शकता. कस्टमर बिहेवियर अनालिसिस, प्राइस प्रिडिक्शन, इन्व्हेंटरी फॉरकास्टिंग. इन्व्हेंटरी फॉरकास्टिंग मीन्स की आपला जो स्टॉक आहे त्याची आपण एक असं क्वांटिटीचं हे ठेवू शकतो की इतका स्टॉक आपल्याकडे अवेलेबल पाहिजे इतक्या इतक्या दिवसासाठी. मग तो जो फॉरकास्ट आहे तो पण आपण थ्रू मशीन लर्निंग मॉडेल करू शकतो. एंटरटेनमेंट कॅटेगरीमध्ये मूवी रेकमेंडेशन, म्युझिक रेकमेंडेशन, पर्सनलाइज कंटेंट. एक्झाम्पल नेटफ्लिक्स सजेशन्स मूवीज बेस्ड ऑन आपली जी युजर हिस्ट्री आहे, तर मग त्यानुसार नेटफ्लिक्स आपल्याला ज्या मूवीज आहे ते रेकमेंड करतं. ट्रान्सपोर्टेशनमध्ये रूट ऑप्टिमायझेशन, ट्रॅफिक प्रेडिक्शन आणि ऑटोनॉमस ड्रायव्हिंग. मग ह्या तिन्हींचं एक कॉमन एक्झाम्पल आहे गुगल मॅप्स. आपल्याला एक ऑप्टिमाइज रूट तयार करून देतं. जेव्हा पण आपण एक हे करतो की एक लोकेशन टाकतो फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन आपलं, मग ते आपल्याला एक रूट तयार करून देतं. ते येतं रूट ऑप्टिमायझेशनमध्ये. ट्रॅफिक प्रेडिक्शन की मग त्या रूटवर आत्तापर्यंत प्रिव्हियसली किती ट्रॅफिक राहिलेलं आहे, तर मग त्या सगळ्या डेटावरून आजचं ट्रॅफिक आहे ते प्रेडिक्ट केलं जातं की आज किती राहू शकतं. ऑटोनॉमस ड्रायव्हिंग, मग आता गुगल मॅप जे मग त्यामध्ये वेगवेगळे अल्गोरिदम्स यूज होतात. बट मशीन लर्निंग इज अ पार्ट ऑफ दॅट ॲज वेल. सोशल मीडिया, फेस रिकग्निशन. फेस रिकग्निशन म्हणजे आता एक फेसबुकचं कुठलं तरी फीचर आहे. तर मग फेसबुकमध्ये कसं एक फीचर आहे की तुम्ही तुमचा फोटो अपलोड केला अलॉंग विथ युअर फ्रेंड्स. मग तुम्ही तुमच्या मित्रांसोबत जर फोटो तुमचा अपलोड केलाय, तर मग तुम्ही स्वतःच्याच अकाउंटवर जरी असला, तर मग फेसबुकमध्ये ते फीचर आहे की ते बाकीच्या तुमच्या मित्रांना जस्ट तिथं रेकमेंड करू शकतं की ह्या फोटोमध्ये तुमचा एक मित्र आहे, जे ते तिथं त्याचं अकाउंट पण येऊन जाईल की यांचा फोटो इथं रिकग्नाइज झालाय, तुम्हाला त्यांना पण ऍड करायचं की या पोस्टमध्ये. तर मग असं हे जे असतं फेस रिकग्निशन यूज होतं. अजून कंटेंट रेकमेंडेशन. कंटेंट रेकमेंडेशन म्हणजे आपण ज्या रील्स यूज करतो, तर मग त्यामध्ये आपण जेव्हा बघतो की ज्या रील्स आहे मग त्यांचा अल्गोरिदम असं खूप मॅचिंग वाटतो आपल्याला. तर मग इन दॅट केस जे आहे कंटेंट रेकमेंडेशनला मशीन लर्निंग यूज होतं. स्पॅम डिटेक्शनचं एक्झाम्पल आपण बघितलं. ॲडव्हर्टाइजमेंट टार्गेटिंग, तर मग तुम्ही एक ॲनालाइज केलं असेल की तुमच्या गुगलला किंवा यूट्यूबला तुम्हाला त्याच ॲड येतात ज्याबद्दल तुम्ही सर्च करताय किंवा बोलताय. तर मग त्या आपल्याला ॲड कशा येत्या, थ्रू मशीन लर्निंग की आपला जो डेटा आहे तो ॲनालाइज केला जातो की करंटली कस्टमरचं बिहेवियर काय, की आपण कोणत्या एका टर्मबद्दल जास्त सर्च करतोय किंवा बोलतोय. मग त्याच रिलेटेड आपल्याला जे रेकमेंडेशन केलं जातं, म्हणजे ज्या ॲडव्हर्टाइजमेंट्स आहे त्या दाखवल्या जातात. लेट्स से मी एका स्पोर्ट्स शूजबद्दल सर्च करतोय, तर मग मी सगळीकडे जसं की इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप, गुगल, यूट्यूब सगळीकडे मला एकच ॲड दाखवली जाईल बेस्ड ऑन माय ॲक्टिव्हिटी, दॅट इज मी ज्या शूजबद्दल सर्च करतोय त्याबद्दल. एज्युकेशन, पर्सनलाइज लर्निंग, स्टुडंट परफॉर्मन्स प्रिडिक्शन, ऑटोमेटेड ग्रेडिंग. तर मग हे सगळं यूज होतं एज्युकेशनमध्ये.
मग मशीन लर्निंगचा एक वर्कफ्लो आहे की आपण आतापर्यंत हे बघितलं की व्हॉट इज मशीन लर्निंग, त्याचे एक्झाम्पल आणि ती का बरं यूज केली जाते. मग आपण ते आता हे बघू की त्याचा वर्कफ्लो काय, ती ॲक्च्युली वर्क कशी करते. मग स्टेप 1 आहे मशीन लर्निंग मधली प्रॉब्लेम डेफिनेशन. आपल्याला एकदम क्लिअरली माहित पाहिजे की आपलं प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे आणि आपल्याला ते क्लिअरली डिफाईन करता आलं पाहिजे. लेट्स से आपण कोणती पण एक यूज केस सॉल्व्ह करतोय, तुम्ही प्रोजेक्ट बनवताय कुठला पण किंवा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय, तर मग तुम्हाला पहिले तर ते प्रॉब्लेम स्टेटमेंटची पूर्ण आयडिया पाहिजे आणि आपल्याला त्याला डिफाईन करता आलं पाहिजे. क्लिअरली डिफाईन द बिझनेस प्रॉब्लेम. जसं की प्रेडिक्टिंग हाऊस प्राइस, प्रेडिक्टिंग रेन, प्रेडिक्टिंग वेदर, प्रेडिक्टिंग हार्ट अटॅक, प्रेडिक्टिंग डायबिटीज. मग असे भरपूर सारे प्रेडिक्शन सिस्टम आहे, थ्रू दॅट आपण या बनवू शकतो. आणि आपण अपकमिंग लेक्चर्समध्ये त्या ज्या सिस्टम्स आहेत त्या आपण बनवूया, ज्या की तुम्ही ॲज अ प्रोजेक्ट यूज करू शकता. सेकंड इज डेटा कलेक्शन. मग पहिले तर आपण काय करतो की प्रॉब्लेम डिफाईन करतो आपला. मग त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, डेटा. कारण की डेटावरच आपलं जे मॉडेल आहे ते ट्रेन होतं सगळं, आणि विदाऊट जर डेटा आपण काहीच नाही करू शकत. आपल्याकडे जर डेटा नसला तर मग आपल्या मॉडेलला आपण ट्रेन कसं काय करणार, त्याचा ब्रेन क्रिएट कसं काय करणार. मग आपण काय करतो, गॅदर डेटा फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. मग सोर्सेस कोणते कोणते असतात, डेटाबेसेस, CSV फाईल्स, API, सेन्सर्स, वेबसाईट्स. तर मग आपल्याला जितके डेटा सेट पाहिजे, तर मग ते सगळे डेटा सेट अवेलेबल आहे आपल्याकडं. कुठं ते आपल्याकडे अवेलेबल आहे इन कॅगल. मग आपण कॅगलमधून सगळे डेटा सेट ते डाउनलोड करू शकतो आणि आपल्या मशीन लर्निंगच्या मॉडेलला ट्रेन करण्यासाठी वापरू शकतो. डेटा क्लिनिंग. मग आपण जे बघितले होते की एक डेटा सेट आहे त्याला क्लीन कसं करायचं. मग जसे की हँडलिंग मिसिंग व्हॅल्यूज, रिमूव्हिंग डुप्लिकेट्स, करेक्टिंग इनकरेक्ट एंट्रीज, स्टँडर्डायझिंग फॉर्मॅट. तर मग डेटा क्लिनिंग ही थर्ड स्टेप असते त्याची. फोर्थ स्टेप इज फीचर इंजिनिअरिंग. फीचर इंजिनिअरिंग म्हणजे आपल्याला आता ते आपल्या डेटा सेटमध्ये खूप सारे कॉलम्स अवेलेबल असतात. मग त्या सगळ्या कॉलम्सवरून आपल्याला ते कॉलम्स डिफाईन करायचे जे की म्हणजे फक्त आपल्या कामाचे आहेत. सगळेच नाही, म्हणजे आता डेटा सेटमध्ये खूप सारे कॉलम्स असतील जे म्हणजे यूज केलेले असतील, बट काही काही कॉलम्स आपल्या कामाचेच नाही. तर मग ते आपण त्यांना रिमूव्ह करतो किंवा मग आपण आपला जो डेटा सेट आहे ते त्यात तेच ठेवतो की जे आपल्याला रिक्वायर्ड आहे. जसे की एक्झाम्पल एज, सॅलरी, एक्सपिरियन्स, लोकेशन. तर हे सगळं. मग फिफ्थ स्टेप इज आपण डेटा आहे तो स्प्लिट करतो. लेट्स से आपल्याकडं 10,000 रोजचा डेटा आहे आणि त्यानंतर आपण त्या डेटाला काय करतो, 8,000 रोज आधी स्प्लिट करतो. 8,000 रो आणि 2,000 रो असे आपण डेटाला दोन भागांमध्ये स्प्लिट करतो. मग 8,000 जो डेटा आहे तो ट्रेनिंग डेटा असतो, आपण मॉडेलला ट्रेन करण्यासाठी वापरतो. आणि 2,000चा असतो बाकीचा उरलेला, तो टेस्टिंग डेटा असतो जो आपण मॉडेलला टेस्ट करण्यासाठी वापरतो. आपल्याला हे पण तर टेस्ट करावं लागेल ना की आपलं मॉडेल म्हणजे करेक्टली चालतंय की नाही ॲक्युरेटली. मग त्यासाठी आपण यूज करतो टेस्टिंग डेटा. मग ट्रेनिंग डेटा काय करतो की ट्रेनिंग डेटा आपल्या मॉडेलला टीच करतो की इतके रूल्स आहे, इतके इतके पॅटर्न्स अनालाइज झाले. मग त्या पॅटर्न्सनुसार आपलं मशीन लर्निंग मॉडेल हे प्रिडिक्शन करतं. तर मग हे असं सगळं होतं. मग टेस्टिंग डेटा काय करतं, टेस्टिंग डेटा आपल्या मॉडेलचा परफॉर्मन्स इव्हॅल्युएट्स करतो. की मग आपल्याला आपल्या मॉडेलचा एक असा स्कोर काढायचा असतो की आपलं मॉडेल किती पर्सेंट ॲक्युरेटली काम करतंय. मग त्याचा जो स्कोर निघतो, मग तो आपल्याला काढायचा असला मग तेव्हा आपल्याला एक वेगळा डेटा लागतो. मग तेव्हा आपण यूज करतो टेस्टिंग डेटा फॉर इव्हॅल्युएटिंग परफॉर्मन्स. मग स्टेप 6 मॉडेल ट्रेनिंग. मग आपण एक मॉडेल चूज करतो आणि त्या मॉडेलला आपण ट्रेन करतो. आपण पूर्ण त्या एकदा मॉडेलला ट्रेन केलं अकॉर्डिंग टू अवर डेटा, मग ते प्रेडिक्शनसाठी रेडी असतं. मग डिफरंट टाईपचे मॉडेल कोणते, की आपण जेव्हा पण एकदा मॉडेलला ट्रेन करतो तर मग तेव्हा जे मॉडेल आहे त्याच्यामधले वेगवेगळे रिलेशनशिप्स अंडरस्टँड करतं आणि ते इंटरनली होतं. आपल्याला काही करावं नाही लागत त्यासाठी. आपल्याला जस्ट मॉडेलला डेटा द्यायचा आहे, ते स्वतःला ट्रेन करत राहील. मग एक्झाम्पल्स ऑफ अल्गोरिदम कोणते कोणते, लिनियर रिग्रेशन, डिसिजन ट्री, रँडम फॉरेस्ट, के नियरेस्ट नेबर्स. सो आपण यातले काही बेसिक एक्झाम्पल जे असतील मशीन लर्निंग मॉडेलचे ते बघणार आहोत.
मग आपण मॉडेल मग एकदा मॉडेल ट्रेन झालं त्यानंतर आपण काय करतो की मॉडेल इव्हॅल्युएट करतो की आपलं मॉडेल किती पर्सेंट ॲक्युरेट स्कोर देतंय. तर मग आपण त्याच्यासाठी काही मॅट्रिक्स यूज करतो, जसे की ॲक्युरेसी मॅट्रिक्स, प्रिसिजन मॅट्रिक्स, रिकॉल मॅट्रिक्स अँड एफ1 स्कोरिंग. आणि काही रिग्रेशन एम ए मिनिमम ॲब्सोल्यूट एरर. मग हे असे RSME असे वेगवेगळे आपण जे मॅट्रायसेस आहे ते यूज करतो. जस्ट तुम्ही लक्षात ठेवा की इतक्या सगळ्या फेजेस आहे, आपण हे सगळं वन बाय वन ॲक्च्युअल कोडमध्ये इम्प्लिमेंट करणारच आहोत. मग स्टेप 8 इज डिप्लॉयमेंट. आपण आपल्या मॉडेलला ॲक्च्युअल कुठेतरी डिप्लॉय करतो आणि थ्रू दॅट आपण प्रेडिक्शन्स करतो. आणि स्टेप 9 इज मॉनिटरिंग. मॉनिटरिंग मीन्स आपण जो आपला डेटा आहे त्याला आपण मॉनिटर करतो की जे मॉडेल्स आहे ते करेक्टली त्याची ॲक्युरेसी चालती का नाही. जर मग ते फॉल होत आहे तर मग आपण त्याची ॲक्युरेसी इम्प्रूव्ह करत राहतो. अजून त्या डेटाला आपण जास्त जास्त डेटाने इम्प्रूव्ह करत जातो आणि असंच ते मॉडेल्स आहे ते इम्प्रूव्ह होत जातात. मग हेअर आर सम टाइप्स ऑफ मशीन लर्निंग मॉडेल्स. मग टाइप्स ऑफ मशीन लर्निंग मॉडेल्स आहे की जस्ट अ मिनिट. ओके. तर मग आहे ना, इतकं सगळं आतापर्यंत झालं ते झालं मशीन लर्निंगसाठी. मग नेक्स्ट आहे की टाइप्स ऑफ मशीन लर्निंग. मग मशीन लर्निंग ज्या आहे त्या 4 टाइप्समध्ये डिवाइड केल्या जातात. फर्स्ट इज सुपरवाइज लर्निंग. मग सुपरवाइज लर्निंगमध्ये इन सुपरवाइज लर्निंग द डेटा सेट कंटेन्स बोथ इनपुट फीचर्स अँड करेक्ट आउटपुट लेबल्स. द मॉडेल लर्न्स रिलेशनशिप बिटवीन इनपुट अँड आउटपुट. मग सुपरवाइज लर्निंगमध्ये जी लर्निंग होते तर मग त्यामध्ये आपण मॉडेलला दोन्ही पण पॅरामीटर्स प्रोव्हाइड करतो की याचं इनपुट काय आहे आणि आउटपुट काय आलेलं आहे. मग त्या डेटावर मॉडेल ते पॅटर्न लर्न करतं आणि थ्रू दॅट डेटा ते परत कुठला तरी डेटा आहे त्याला प्रेडिक्ट करू शकतं. मग हे सेम कुठं यूज केलं जातं सुपरवाइज लर्निंग? हाऊस प्राइस प्रेडिक्शन, स्टुडंट रिझल्ट प्रेडिक्शन, ईमेल स्पॅम डिटेक्शन, लोन अप्रुव्हल आणि अजून पण खूप सारे यूज केसेस आहे याच्या. मग कॉमन अल्गोरिदम्स कोणते कोणते यूज केले जातात यात? लिनियर रिग्रेशन, लॉजिस्टिक रिग्रेशन, डिसिजन ट्री, रँडम फॉरेस्ट, सपोर्ट वेक्टर मशीन, याला SVM म्हणतात, के नियरेस्ट नेबर, KNN. आता ही झाली सुपरवाइज लर्निंग, जिथं आपण मॉडेलला दोन्ही पण पॅरामीटर्स दिले, आउटपुट अँड इनपुट, आणि थ्रू दॅट जो नवीन डेटा आहे तो आता प्रिडिक्ट होणार आहे. सेकंड टाईप इज अनसुपरवाइज लर्निंग. मग अनसुपरवाइज लर्निंगमध्ये काय होतं की इथं आपण फक्त आपला जो डेटा आहे तोच प्रोव्हाइड करतो, त्याला इनपुट डेटा तो प्रोव्हाइड करतो आणि आउटपुट डेटा स्वतः आपलं जे मॉडेल आहे ते डिफाईन करतं. इन सुपरवाइज लर्निंग द डेटा हॅज नो लेबल्स, द गोल इज टू डिस्कवर हिडन पॅटर्न्स. आपल्या मॉडेलचं वर्क येते की आपल्याला त्या डेटामधून काहीतरी हिडन पॅटर्न डिस्कवर करायचा आहे आणि त्या हिडन पॅटर्नला डिस्कवर करून जो प्रिडिक्शन आहे ते करायचं आहे. मग याचे ॲप्लिकेशन कुठले कुठले आहे? कस्टमर सेगमेंटेशन, मार्केट बास्केट ॲनालिसिस, फ्रॉड डिटेक्शन, डेटा कम्प्रेशन. तर मग अशा सगळ्या यूज केसेसमध्ये अनसुपरवाइज लर्निंग यूज होते. सुपरवाइजमध्ये काय असतं? इनपुट आउटपुट दोन्ही पण माहिती आहे. अनसुपरवाइजमध्ये फक्त इनपुट माहिती आहे, त्यातूनच पॅटर्न फाइंड करायचे आणि जो डेटा आहे तो प्रिडिक्ट करायचा आहे. मग त्याच्यामध्ये काही अल्गोरिथम्स यूज केले जातात, ते म्हणजे के मीन्स क्लस्टरिंग, हायरार्चिकल क्लस्टरिंग, DB स्कॅन आणि PCA. हे सगळे अल्गोरिदम्स आहे हे तिथं यूज केले जातात. थर्ड टाईप इज सेमी सुपरवाइज लर्निंग. सेमी सुपरवाइज लर्निंग म्हणजे इथं आपण जो डेटा यूज करतो फॉर मॉडेल ट्रेनिंग, त्यात दोन्ही पण टाईपचे डेटा असतात. लेबल पण असतो आणि अनलेबल पण असतो. लेबल डेटा म्हणजे जिथं आउटपुट अवेलेबल आहे आणि अनलेबल डेटा म्हणजे जिथं आउटपुट अवेलेबल नाही आहे.
सो इथं दोन्ही पण टाईपचे इनपुट आउटपुट प्रेझेंट असतात. मग ते आपण इथं यूज केलं जातं. मग याचे ॲप्लिकेशन्स आहे मेडिकल इमेजिंग, स्पीच रिकॉग्निशन आणि इमेज क्लासिफिकेशन. आणि फोर्थ टाईप इज रिएन्फोर्समेंट लर्निंग. मग रिएन्फोर्समेंट लर्निंग मध्ये काय होतं की एक एजंट आहे, तो लर्न करतो थ्रू रिवॉर्ड्स अँड पेनल्टीज. मग रिएन्फोर्समेंट लर्निंग मोस्ट ऑफ द असे डायरेक्टली एन्व्हायरमेंटमध्ये यूज केली जाते. लेट्स से एक आपल्याकडे रोबोट आहे जो म्हणजे आपण ते होम क्लिनिंगसाठी जे रोबोट्स वापरतो ना ऑटोमॅटेड त्यासाठी. मग आता त्या रोबोट्सला आपल्याला आपण एका एन्व्हायरमेंटमध्ये देतो की हे एन्व्हायरमेंट अवेलेबल आहे आणि अकॉर्डिंग टू द मॉडेल ॲक्शन आपण त्याला काहीतरी एक तर रिवॉर्ड देतो नाहीतर पेनल्टी देतो. मग त्या रिवॉर्ड आणि पेनल्टीनुसार ते जे मॉडेल आहे ते शिकत चालतं. जसं की एक आपण चेस गेम खेळतोय आणि चेस गेममध्ये एक आपण आपलं मॉडेल आपण यूज करतोय जे की ऑलरेडी आपण चेसच्या डेटावर ट्रेन केलेलं आहे. तर मग त्या चेस गेममध्ये जर त्या मॉडेलने बरोबर मूव्ह केली आणि त्याने जर काही अफेक्ट नाही झाला किंवा काही स्कोर मिळाला तर मग आपण त्याला देणार आहे तो म्हणजे रिवॉर्ड. बट त्या चेस गेममध्ये जर आपल्याला त्या मॉडेलमुळं काही रिवॉर्ड नाही भेटला किंवा आपल्याला आपण त्यामुळं हरलो तर मग आपण त्याला काय देणार आहे पेनल्टीज. मग या रिवॉर्ड आणि पेनल्टीजच्या याच बेसिसवर ते मॉडेल आहे ते ट्रेन केलं जातं. म्हणजे ते स्वतःचेच ॲक्शन करतं सगळं आणि त्यावर ते रिवॉर्ड आणि पेनल्टाईज केलं जातं. मग त्याचे ॲप्लिकेशन आहे रोबोटिक्स, सेल्फ ड्रायव्हिंग कार्स, गेम AI आणि रेकमेंडेशन ॲनालिसिस. मग आता रोबोट्स वगैरे जे असतात तर मग यांना त्यांच्या ॲक्शन्सनुसारच रिवॉर्ड किंवा पेनल्टी हे प्रोव्हाइड केली जाते. मग गोल काय असतो की मॅक्झिमाइज लॉंग टर्म रिवॉर्ड, म्हणजे जास्तीत जास्त रिवॉर्ड घ्यायचे. जास्तीत जास्त रिवॉर्ड काय घ्यायचे म्हणजे की मिस्टेक्स कमी करायच्या आणि रिवॉर्ड्स आहे ते इन्क्रीज करत जायचे. थ्रू दॅट सिस्टम हे सगळं वर्क करतं. मग आता अजून काही कन्सेप्ट यात लाईक क्लासिफिकेशन अँड रिग्रेशन. ओके ओके ओके. तर मग या सगळ्या क्लासिफिकेशन आणि रिग्रेशन मी जस्ट तुम्हाला हे सांगतो. हे सगळं आपण इन डिटेल स्टडी करणार आहोत एका लेक्चरमध्ये, कारण की हे टॉपिक्स जे आहे ते खूप ब्रॉडर आहे. ते जस्ट आपण एकाच लेक्चरमध्ये सगळे कव्हर नाही करू शकत, तुम्हाला समजणार पण नाही. म्हणजे समजण्यासाठी जरा अंडरस्टँड कॉम्प्लेक्स जातील, दॅट्स वाय. मग क्लासिफिकेशन वर्सेस रिग्रेशन. मग यामध्ये काय असतं, क्लासिफिकेशनमध्ये काय करतो आपण की दोनच व्हॅल्यू प्रेडिक्ट करतो, जो बायनरी व्हॅल्यूज प्रेडिक्ट करतो, आयदर येस किंवा नो. जसं की स्पॅम, नॉट स्पॅम, फ्रॉड, जेन्युइन, डिसीज, हेल्दी, अशा ज्या व्हॅल्यू आहे जिथं म्हणजे काहीतरी क्लासेस डिफाईंड आहे, हे सोडून दुसरं काही उत्तर येणार नाही. मग ह्या मल्टिपल पण असू शकता, दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त, येस किंवा नो, येस, नो, मे बी, स्पॅम, नॉट स्पॅम, कान बी डिफाईंड. मग अशा आपल्याला म्हणजे आउटपुट माहिती आहे की यातूनच काहीतरी एक येणार आहे, म्हणजे आपण जितकी आपण कॅटेगरी दिल्या त्यानुसार. बट आणि नेक्स्ट टाईप इज रिग्रेशन. मग रिग्रेशन मध्ये काय, रिग्रेशन मध्ये आपल्याला एक न्यूमेरिकल व्हॅल्यू भेटते. इकडे आपल्याला काय भेटतात, क्लासेस भेटतात. क्लासेस म्हणजे काहीतरी एक कॅटेगरी जी की आपल्याच डेटाबेस सेट मधली तीच आपल्याला मिळणार आहे. पण इथं आपल्याला नंबर्स भेटतात. आता हाऊस प्राईस आपण जर दरवेळेस डिफरंट डिफरंट पॅरामीटर दिले तर काही ती सेम थोडी येणार आहे, मग ती काहीतरी चेंज होणार आहे. मग जिथे जिथं न्यूमेरिकल व्हॅल्यू येत्या तिथं आपण यूज करतो रिग्रेशन, आणि जिथं नॉर्मल आपल्या ज्या क्लासेस येत्या मग तिथं आपण यूज करतो क्लासिफिकेशन. मग रिग्रेशनचे एक्झाम्पल आहे हाऊस प्राईस, टेम्परेचर, सॅलरी आणि सेल्स फोर्स कट. आता रिग्रेशन जे आहे म्हणजे आपलं आपण हे एक्झाम्पल जे आहे स्पॅम और नॉट स्पॅम ते कधी रिग्रेशनमध्ये करू नाही शकत, कारण की इथं दोनच कॅटेगरी स्पॅम और नॉट स्पॅम, तिथं नंबर्समध्ये येणार थोडी येणार आहे काही. दॅट्स वाय आपण इथं यूज करतो याला यूज करतो, डिफाईन करतो क्लासिफिकेशन कॅटेगरीमध्ये. फ्रॉड आणि जेन्युइन याला पण, डिसीज, हेल्दी, आणि जितके आपण असं की जिथं दोन किंवा त्याच्यापेक्षा म्हणजे असे कमी एक सेट आहे काहीतरी उत्तरांचा की आपल्याला माहिती आहे यात मधूनच काहीतरी येणार आहे, पण मग आपण इथं डिफाईन नाही करू शकत की उत्तर काय असू शकतं, ते काही पण असू शकतं. दॅट्स वाय मग असेच दोन वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये याला डिफाईन केले गेलेले आहे.
सो मग ह्या सगळ्या नेक्स्ट कन्सेप्ट जे आहे की लिनियर रिग्रेशन काय असतं, लॉजिस्टिक रिग्रेशन, रॅन्डम फॉरेस्ट, मग हे जे सगळे अल्गोरिदम्स आहे आपण वन बाय वन हे सगळे आपल्या लेक्चर्स मध्ये बघूया, अपकमिंग लेक्चर्स मध्ये. ओके, एक अंडर फिटिंग अँड ओव्हर फिटिंग नावाची कन्सेप्ट आहे, बट जस्ट आपण जोपर्यंत एक मॉडेल ट्रेन करत नाहीये तोपर्यंत ती तुम्हाला एकदम क्लिअरली समजायची नाही. सो आपण अपकमिंग लेक्चरमध्ये ते बघूया की एक आपण एक लिनियर रेग्रेशन मॉडेल क्रिएट कसं करू. आपण सुपरवाइज लर्निंग पासून सुरू करूया आणि ती मग आपण फेज वाईज बघूया की कशी कशी एक लर्निंग यूज करते.